चला, ठीक आहे. प्रार्थना करूया आपण आधी. सिट स्ट्रेट. टेक अ डीप ब्रीथ. ब्रीथ घेताना फास्ट घेतले तरी सोडताना ती तेवढी डबल सोडल्या गेली पाहिजे. So start. Inhale, hold, exhale. Again inhale, hold, exhale. Again one time inhale, exhale. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा, या सुंदर परिपूर्ण दिवसासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. माझ्या आयुष्यामध्ये चमत्कारामागे चमत्कार होत आहेत. रोजचा दिवस माझ्यासाठी एक नवीन नवीन अतिशय सुंदर असा दिवस आहे. परमेश्वरा, तुझे खूप खूप आभार. आभार या सुदृढ शरीरासाठी. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद. फील करा आपल्या शरीरामधल्या रक्तवाहिन्यांना. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. या शरीरामध्ये असलेल्या रक्तवाहिन्यांमधून प्रवाह जो रक्ताचा होत आहे त्यासाठी. हे पाणी तत्व, जलवायू माझ्या शरीरामध्ये रक्ताच्या माध्यमातून वाहत आहे. या जलतत्वासाठी तुझे खूप खूप आभार. माझ्या मेंदूमध्ये असणाऱ्या 75% त्या पाण्यासाठी माझं शरीर हे पाण्याने भरलेलं आहे. तसंच पाणी हे माझं तृष्णा भागवतं. पाणी हे माझ्या दैनंदिन जीवनामध्ये मला बरंच हेल्प करते. या सगळ्यासाठी, या जलतत्वासाठी खूप खूप आभार. आभार त्या धरती मातेसाठी ज्यावर मी बसलेली आहे, क्लास घेते आहे. धरती मातेच्या अंगा खांद्यावर मी रोज खेळते. धरती माता जी मला ग्राउंडेड राहायला शिकवते, त्या धरती मातेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. त्या वायू तत्वासाठी जे माझ्या नाकातून श्वासोच्छ्वासाद्वारे मी ग्रहण करते, त्या वायू तत्वासाठी खूप खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आजूबाजू अवतीभोवती असलेला सुगंध ही हवा मला सांगते. हवा मला खूप काही सांगून जाते. हवेमुळे माझं मन प्रसन्न राहतं. त्या हवेच्यासाठी खूप खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद त्या सूर्यप्रकाशासाठी. ती उष्णता, ती ऊर्जा मला नवीन नवीन चैतन्य निर्माण करते. रोज मला डिसिप्लिन मध्ये राहायला शिकवतं. त्या ऊर्जा शक्तीसाठी, त्या सूर्यासाठी खूप खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद त्या स्पेससाठी. त्या स्पेसमुळं कपाटामध्ये असलेली स्पेस, पक्ष्यांसाठी असलेली स्पेस, घरामध्ये असलेली स्पेस, सगळीकडे जी ही स्पेस एलिमेंट आहे त्यामुळे आम्ही सतत आपलं काम करू शकतो, अवतीभोवती वावरू शकतो. त्या स्पेस एलिमेंटसाठी खूप खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. परमेश्वरा, तुझे खूप खूप आभार आहे. मी जिवंत आहे आज. मला नवीन दिवस मिळाला आहे. या नवीन दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. Both of manifestation. I accepted and received. One second. I accepted and received expected and unexpected money, revenue, more sales, 10x growth, ease, fame, love, gifts, kindness, great health, better performance, true loves, friends, freedom in my life and life of others. I am constantly guided and empowered to receive the lavish abundance of the universe. I accept the principle that abundance and prosperity have already given to me. My acceptance makes it real and opens the space for manifestation to rush me.
I open doors of my consciousness to receive it. It is done now. All things are possible. I declare absolutely that live in a friendly universe that is always providing for me. I can feel it powerfully happening right now. I'm open to receive more abundance than I ever experienced before. I can afford anything I deserve. In fact, I'm extremely prosperous. I'm grateful for what I have already received and what I'm going to receive now. I keep myself lifted in a higher consciousness. God is all there, and I let the God time roll. So it is. परमेश्वरा, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. दोन्ही हातांना एकमेकांवर घासायचे आहे. आपल्या डोक्यावर ठेवा. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. मी परमेश्वराची अतिशय लाडकी संतान आहे. परमेश्वर सतत माझ्यासोबत असतो. मी मनी मॅग्नेट आहे. मी पैशाची चुंबक आहे. पैसा माझ्याकडे सहज आकर्षित होतो. मी अतिशय भाग्यवान आहे. सर्व माझ्यावर खूप प्रेम करतात. मीही माझ्या सगळ्या नातेवाईकांवर, मित्रमैत्रिणींवर प्रेम करते. मला सगळ्यांकडून खूप आदर, सन्मान मिळतो. मी खूप भाग्यशाली आहे. परमेश्वरा, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आपल्या डोळ्यावरून, हातावरून, अंगावरून हात फिरवायचा, स्वतःला प्रणाम करायचा आणि सुंदर स्मित हास्य करून या सुंदर दिवसाची सुरुवात करायची. थँक्यू सो मच. प्राजक्ता, तुला काही सांगायचं आहे का? प्राजक्ता नाही आहे का? आहे ना मॅम, आहे. ओके. सो फर्स्ट विल स्टार्ट डेलीचे 10 ग्रॅटिट्यूड जे असतात ते आपल्या नियमते. आई वडिलांसाठी 5-5. त्याच्यानंतर रोजची 10 वरदानं लिहायची. अँड देन विल स्टार्ट प्रॅक्टिस. येस. नवीन नवीन लिहा. तुम्ही पण शेअर करू शकता तुम्ही काय लिहिता ते. आणि रोजचे जर तुम्हाला नाही सुचत असेल तेच रिपीट पण करू शकता. आणि अफर्मेशन आपण 100 टाइम्स लिहायचं आहे ना? हो, लिहूया मॅडम. छोटस अफर्मेशन बघते म्हणून.
काय लिहिलं आईसाठी वडिलांसाठी शेअर. मी कृतज्ञ आहे माझ्या आईसाठी कारण की तिने मला या जगात मनुष्यरूपी देहात जन्म दिला. हम्म. मी कृतज्ञ आहे माझ्या आईसाठी कारण की तिने माझी शी काढली. मी आभारी आहे. मी कृतज्ञ आहे माझ्या आईसाठी कारण की तिने मला मी लाटकी आहे ना, मला हम्म. उजव्या हाताने जेवायला शिकवलं. मी हम्म. कृतज्ञ आहे माझ्या आईसाठी कारण की तिने मला चांगले संस्कार दिले. मी कृतज्ञ आहे आईसाठी कारण तिने मला भरभरून भरभरून प्रेम दिलं. वाव. आता वडिलांसाठी 5 लिहा. हं. मी आभारी आहे माझ्या वडिलांसाठी कोणाला शेअर करायचंय? झालंय. झालं. ठीक. 10 वरदान. इंग्लिश. एका दिवसामध्ये तुमच्यासोबत काय काय छान छान घडलेलं आहे ते तुम्ही 10 वरदाने लिहा. किंवा नाही कालचं सुचलं तर तुमच्या शरीराच्या अवयवावर लिहू शकता. रिलेशनशिप साठी लिहू शकता, मनीसाठी लिहू शकता.
ब्रह्मांडाला धन्यवाद द्या, ज्याने तुम्हाला आरोग्य दिलं, ऊर्जा दिलं, उत्साह दिला. धन्यवाद तुमच्या आपल्या स्मरणशक्तीसाठी, जी आपल्याला अनगिनत मूल्यवान अशा अनुभवांना, मेमरीजला आठवण ठेवण्यासाठी मदत करते. तुम्ही सकाळी सकाळी उठल्यानंतर काय काय यूज केलं, तुम्ही त्या वस्तूसाठी सुद्धा धन्यवाद लिहू शकता. जसं तुम्ही टंग क्लीनर यूज केलं असेल, तर टंग क्लीनर जी तुमची टंग साफ करते, म्हणजे ते उपकरण असं ज्या माझ्या तोंडाच्या स्वच्छता ठेवतं आणि मला छान सुंदर ताजी ताजी मी स्माइल करू शकते. सगळ्या शेतकऱ्यांसाठी आपण धन्यवाद व्यक्त करू शकतो. आपल्याला त्या दिवशी हॉटेलमध्ये एवढं जेवण मिळालं. ते होल सप्लाय ऑफ चेन ब्रिंग फूड आपल्यासाठी पूर्ण अन आपल्याला सहज असं उपलब्ध करून देतात व्हेजिटेबल्स. काल तुम्हाला कोणी चहा बनवून दिला असेल, काल तुम्ही खूप छान जेवला असाल. कोण्या मैत्रिणीशी तुमची भेट झाली आहे, किंवा तुमच्या हस्बंड सोबत तुमचं खूप छान असं बोलणं झालंय, कॉन्व्हर्सेशन झालं आहे. तुमच्या मुलांनी किंवा मुलींनी तुम्हाला काहीतरी छान गोष्ट शेअर केली आहे, याहीसाठी तुम्ही धन्यवाद व्यक्त करू शकता. एक एक कालचा एक एक क्षण आठवायचा प्रयत्न करा आणि काय काय तुमच्यासोबत छान छान घडलेलं आहे, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहे. झालंय का सगळ्यांचं? येस. 2 मिनिटं मॅडम. झालं. प्राजक्ता, यू कॅन शेअर युअर फ्यू थिंग्स विच यू हॅव, म्हणजे तू लिहिलेले आहेत. अच्छा. काय म्हण काय म्हणता किती मॅम? तुम्ही शेअर करू शकता काय काय तुम्ही लिहिलेलं आहे, म्हणजे दुसऱ्यांना आयडिया येईल. अच्छा. म्हणजे काल एकदम शांत मीटिंग नाही राहणार असं. ओके ओके. नाही, तुम्ही बोलत होते म्हणून मी लिहित होती. अच्छा. अह, काल आता जसं माझ्या मुलाचा बर्थडे होता, तर मग मी डिसाईड केलं होतं की आज मी त्याच्यासाठीच लिहील म्हणून, जे पण काही जेवढे पण लिहील मी म्हणून सगळे त्याच्यासाठी लिहील. म्हणजे मी आईसाठी 5 लिहिले, बाबांसाठी 5 लिहिले आणि आज मी पूर्ण त्याच्यासाठी लिहितेय. सो मग म्हणजे त्याच्या येण्याने काय काय चांगल्या गोष्टी लाईफमध्ये झाल्या, तर ह्या सगळ्यांचं मी हे करतेय. जसं की अ, तो नेहमीच म्हणजे त्याच्या बोलण्यामुळे, हसण्यामुळे आम्ही एक छान असं एक आनंदी वातावरण घरात तयार होतं. परत तो खूप पटकन सगळ्यांमध्ये मिसळतो किंवा तो नेहमी 24 आवर्स खूप एनर्जेटिक असतो. तो खूप
समजदार आहे. तो सगळ्यांमध्ये बिनधास्तपणे बोलतो. तो स्ट्रॉंग अँड हेल्दी आहे. तो सगळ्या गोष्टी खूप छान ऑब्झर्व करतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, बट मी त्याच्यासाठी कृतज्ञ असायला हवं असं मला वाटतं. तर ह्या सगळ्या गोष्टी मी लिहिल्यात आतापर्यंत 10 याच्यामध्ये. जसं की तो त्याच्या म्हणजे आम्ही जे बोलतो त्यातल्याच काही गोष्टी जेव्हा आमच्या चुकतात तेव्हा आमच्यासाठी रिपीट करतो. सो हे पण मी लिहिलं आहे. आणि म्हणजे नेहमी त्याला आनंदी राहायला आवडतं किंवा तो ते सिलेक्ट करतो. बाकीचे पण ऑप्शन्स असतात, बट स्टील तो आनंदी राहणं प्रेफर करतो. सो ही माझ्यासाठी खरंच ग्रेटफुल होण्यासारखी गोष्ट आहे. तो सांगितल्याप्रमाणे छान ऐकतो. आणि हे असं आतापर्यंत मी 10 लिहिलेत त्याच्यासाठी. म्हणजे अजून मी लिहिणार आहे पुढे, बट 10 वा, हे लिहिलंय मी. ग्रेट. सो आपल्याला आता कालचा लेसन काय होता त्याप्रमाणे करायचं पुढे. हा, चालेल. कालचा लेसन ऐकलाय तुम्ही? काय होता लेसन? जादुई हवा होता. जादुई हवा. मग मॅमनी काय सांगितलं? जादुई हवा जेव्हा आपण निसर्गामध्ये जी हवा आहे ती हवा आपल्याला काय काय देतं, मग आपण कसं त्या हवेला फील करायचंय, ती फील करून त्या कृतज्ञता व्यक्त करायची कशी आहे, काही कोणी शेअर करू शकेल का? म्हणजे कळेल मला. गुड मॉर्निंग. थँक यू फॉर ओपन द विंडो. अस्मिता मॅम, बोला. हा, मॅमने काल सांगितलं की आपण 5 असे श्वास घ्यायचे आणि 5 श्वास घेतल्यानंतर थँक्यू थँक्यू म्हणायचं त्या श्वासांसाठी. आणि असं दिवसातून आपल्याला 5 वेळेस तरी करायला सांगितलं अश्विन मॅमने. आणि ते फील हम्म. करायला सांगितलं की तुम्ही श्वास घेतल्यानंतर तुम्हाला कसं फिलिंग होतं. हम्म. समजा काही वेळेस तुम्ही श्वास रोखून धरला तर तुम्हाला बघा कसं वाटतं आणि त्यानंतर तुम्ही खुल्या याने श्वास घेतल्यावर तुम्हाला कसं वाटतं तर ते तुम्हाला डिफरन्स पण करायला सांगितलं अश्विन मॅमने. हम्म. काल केलं मी आणि खरंच छान वाटतं तेव्हा केल्यावर. आणि प्रत्येक वेळी थँक्यू थँक्यू म्हटलं तर खूप छान वाटलं. थँक्यू. व्हेरी नाईस. आज मला शेअरिंग शेअरिंग पण करायचंय, नंतर करते हवं तुम्ही. अरे वा वा, व्हेरी नाईस. आणि तुमची फॅमिली खूप छान आहे. बाबा स्पेशली मला बाबांशी खूप जास्त असं वेगळं जास्त बोलली नाही मी, पण इज अ व्हेरी पॉझिटिव्ह पर्सन. नव्हता वेळ ना त्याच्यामुळे जास्त बोलता नाही आला. आणि माझे सगळेजण आता पूर्ण मॅजिकल फॅमिली आहे. म्हणजे माझ्या बाबापासून भाऊ वगैरे, भाऊ पण होता माझा त्या दिवशी, तो सुद्धा सगळेजण मॅजिक खूप करतात आहे. वा. आणि त्या दिवशीपासून मला इतके छान म्हणजे रिझल्ट येऊन राहिले, तर मला तेच नंतर शेअर करायचे आहेत. येस. कारण मॅमला मी त्या दिवशी म्हटलं तर मी मॅमला जेव्हा मी नमस्कार केला त्यावेळेस मॅमला म्हटलं मॅम मला ब्लेसिंग्स हवे. आणि मॅमनी माझ्या डोक्यावर हात ठेवून जेव्हा ब्लेसिंग्स दिले आणि खरंच त्यानंतर मला एका मागे एक इतक्या खुशखबरी मिळाल्या की मी म्हटलं कधी मी तुम्हाला माझ्या शेअर करेल त्या. कारण मी जवळजवळ 6 महिन्यापासून वाट बघत होते. माझा मुलगा US ला आहे. तर तो बरेच दिवसाचं मी त्याच्यासाठी खूप लिहित पण होते. आणि काल मी जसं आपला हा हे झाला आणि त्या म्हणजे ईश सरांच्या ह्याच्यात मी हे आले, तर तिथे एका लेडीजने शेअर केलं तिच्या मुलाच्या इंटरव्ह्यू साठी ऍडमिशनच्या. तर ते मी थोडस खूप डीपली ऐकलं आणि त्यानंतर मग मी काल दिवसभर तेच केलं. आणि रात्री माझ्या मुलाचा फोन आला की मम्मी मला जॉब मिळाला आणि US मध्येच मिळाला आणि खूप छान याच्यात मिळाला त्याला. तर काल खूपच छान वाटलं मला. वा. वाव, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. जबरदस्त. बढ़िया. मजा आ गया. थँक्यू. व्हेरी गुड. थँक्यू. आजच्या लेसनची प्रॅक्टिस घ्यायची का मॅम? डे 23 ची. हा, तू घेते का? येस, चालेल. हा, ठीक आहे, चालेल. सो सगळ्यांचे 10 ग्रॅटिट्यूड लिहून झाले ना? येस, नो?
हो मॅडम, झालं लिहून. माझे व्हायचे, तुम्ही काय प्रॅक्टिस करा, मग मी त्या सोबत सोबत करते. बरं ठीक आहे, चालेल. सगळ्यांनी आपल्या हातात वही, पेन जे पण काही असेल ते साईडला ठेवून द्या आणि एका छान रिलॅक्स अशा कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसा आणि प्लीज कॅमेरे ऑन करा. 10-12 लोक आहे, फक्त 4-5 लोकांचे कॅमेरे ऑन आहे. थँक्यू हर्षदा मॅम. फक्त हर्षदा मॅमलाच ऐकायला गेलंय का माझं बोलणं? ठीक आहे, चला. सगळ्यांनी अलगद डोळे मिटा, पाठीचा कणा ताठ ठेवून बसा आणि तुमचं जे मन असेल, डोकं असेल, ते सध्या इतरत्र जे फिरत असेल तर त्याला तुमच्या हृदयावर एकाग्र करण्यासाठी बोलवा. तुमच्या हृदयाचे जे ठोके आहेत ते फील करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या नाकातून तुम्ही जी हवा, श्वास आतमध्ये घेताय त्या श्वासाकडे लक्ष द्या. किती सहजपणे आपण श्वास आतमध्ये घेतोय, हवा आतमध्ये घेतोय आणि हवा बाहेर सोडत आहे. सो 5 वेळा आपण हे श्वासोच्छवास घेणार आहे. मी काउंट करेल, त्याच्यानंतर आपण सुरू करूया. आधी 3-4 वेळा एकाग्र होण्यासाठी आपण श्वास घेऊया. खोल श्वास घ्या, खोल श्वास सोडा, खोल श्वास घ्या, खोल श्वास सोडा. एक. मी एक म्हटल्याबरोबर तुम्हाला श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे आणि त्या श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं. 2, 3, 4, 5. आता आपण म्हणणार आहे, सगळेजण म्यूट करा आणि आपापलं म्हणा. मी मोठ्याने म्हणते, तुम्ही ऐका. मी श्वासोच्छवासासाठी घेत असलेल्या जादूच्या हवेबद्दल आभारी आहे. तुम्ही तुमचा एक हात आपल्या उजव्या हृदयावरती ठेवू शकता. खोल श्वास घ्या. मी श्वासोच्छवासासाठी घेत असलेल्या जादूच्या हवेसाठी आभारी आहे. आपण एक जस्ट थोडस वेगळं व्हेरिएशन करूया याच्यामध्ये, पण त्यापूर्वी 5 वेळा आपण हे करूया. खोल श्वास घ्या. मी श्वासोच्छवासासाठी घेत असलेल्या जादूच्या हवेसाठी आभारी आहे.
पुन्हा खोल श्वास घ्या. मी श्वासोच्छवासासाठी घेत असलेल्या जादूच्या हवेसाठी आभारी आहे. खोल श्वास घ्या. मी श्वासोच्छवासासाठी घेत असलेल्या जादूच्या हवेसाठी आभारी आहे. असेच डोळे मिटून ठेवायचे आहे. तुम्हाला आता हात खाली घ्यायचा असेल तर हात खाली घ्या. आणि आता आपण जस्ट एक नोटीस करायचं आहे, एक निरीक्षण करायचं आहे आपल्या मनाचं, आपल्या बॉडीचं या क्षणी, की या मोमेंटला तुम्हाला काय हवं आहे. जस्ट विचारा तुमच्या हृदयाला, तुमच्या मनाला, की काय हवं आहे तुला. कोणाला आनंद हवा असेल, कोणाला पीस हवा असेल, कोणाला एक रिलॅक्सिंग फिलिंग हवं असेल, राईट. कोणाला जॉय हवा असेल, कोणाला सॅटिस्फॅक्शन हवं असेल, कोणाला उत्साह पाहिजे असेल, कोणाला प्रेम हवं असेल, कोणाला कृतज्ञता हवी असेल. आपल्या अबोध लाईनचे फिलिंग चार्ट मधले जे फिलिंग्स आहेत, काही नाही तर ते आठवा आणि विचारा स्वतःला की काय हवं आहे, आणि त्यातलं एक फिलिंग निवडा. आणि ते फिलिंग कशामुळे हवं आहे. आता समजा मला पीस हवा आहे या मोमेंटला, ओके. पण मला पीस कशामुळे हवा आहे, की मी कुठेतरी थोडीशी बिलो द लाईन फिलिंग आहे माझ्यामुळे. मी त्या फिलिंगचं नाव नाही घेणार आहे, पण ते आहे म्हणून मला हे फिलिंग हवं आहे अबोव द लाईनचं, ठीक आहे. तर मी काय करणार आहे, श्वास घेताना मला काय हवा आहे, पीस हवा आहे, राईट. तर मी ते श्वास घेताना जी मी हवा आतमध्ये घेतेय, मी ती पीसचीच हवा आतमध्ये घेणार आहे, राईट. समजा कोणाला जॉय हवा आहे, तर तुम्ही इमॅजिन करायचं आहे आत नाकात आपण जो श्वास घेतोय त्या श्वासाबरोबर तुम्ही जो हवेमध्ये पीस आहे तो तुम्ही शोषून घेत आहे, किंवा तो पीस तुमच्या श्वासामार्फत तुमच्या शरीरामध्ये मिक्स होत आहे, असं हे फिलिंग आपल्याला आणायचं आहे. सो ताठ बसा. आणि सोडताना हे जे मी बोललं की कुठेतरी ते फिलिंग आहे ज्याच्यामुळे मला पीस हवा आहे या मोमेंटला, तर मी ते सोडून देणार आहे, राईट. हे मोठ्याने नाही बोलायचं, हे मनातल्या मनातच करायची एक्सरसाइज. आय गेस सगळ्यांना क्लिअर झालं असेल की काय हवं आहे आणि काय सोडायचं आहे. सो श्वास घ्या मोठा. घेताना जे हवं आहे ते घ्या, तुम्ही आतमध्ये इनहेल करा. मनातल्या मनात बोलायचं आहे, जसं की आता मी म्हणते मला पीस हवा आहे, सो मी श्वास घेताना बोलणार पीस. पुन्हा एकदा. पुन्हा एकदा खोल श्वास घ्या. पुन्हा एकदा खोल श्वास घ्या. श्वासासोबत तुम्हाला काय हवं आहे आता ते तुम्ही इनहेल करा. सोडणाऱ्या श्वासासोबत जाणीवपूर्वक जे इमोशन आपण होल्ड करून ठेवलंय, ज्याचा काहीच उपयोग नाहीये, ते आपण जाणीवपूर्वक सोडून देणार आहे.
पुन्हा एकदा खोल श्वास घ्या. हळूवार डोळे उघडू शकता तुम्ही. अलगदपणे डोळे उघडा. आणि आता तुम्ही कमेंट मध्ये किंवा अनम्यूट करून सांगू शकता की हे एक वर्ड मध्ये, हा पण नॉट सेंटेन्स मध्ये, की जेव्हा आपण हे एक्सरसाइज करण्या अगोदरच तुमचं मेंटल किंवा मानसिक हे कशी होती आणि आता तुम्ही कसं फील करत आहे. कोणीतरी अनम्यूट करून सांगू शकता जर तुम्हाला चेंजेस किंवा बदल जाणवला असेल तर. अगोदर असं थोडं मनावर ताण होता असा, पण जे मनातून बोलल्यानंतर थोडं रिलॅक्स झालं, मन एकदम शांत इन झालं. शॉर्ट हॅपी, पीसफुल. हॅपी. हॅपी. ओके. ओके. व्हेरी नाईस. ऑलवेज टेक अ डीप ब्रीथ अँड लव पीस हार्मनी असं म्हणत जायचं. तेवढं हम्म. तेवढं तुमच्या आयुष्यामध्ये त्याच गोष्टी होत जाणार. करेक्ट. झालं मॅम कालच्या सेशनचं प्रॅक्टिस. आता पुढे काय घ्यायचं? म्यूट वर यायचंच मग. आता तुम्ही जे आतापर्यंत ग्रॅटिट्यूड शिकलात, तर त्याच्यामुळे तुमच्यामध्ये काय काय चेंजेस झाले तुम्ही त्याच्यासाठी थँक्यू करू शकता. जसं मी ग्रॅटिट्यूड जर्नीमध्ये आले तर माझी ऍक्सेप्टन्सची पात्रता वाढली आहे. बरोबर आहे. माझी सहनशीलता वाढलेली आहे. त्याच्यानंतर माझं नॉलेज वाढलेलं आहे. तर आपण आज त्याच्यासाठीच लिहूया. काय झालं? काही नाही. सो समजलं मी काय म्हटलंय तुम्हाला? सो आज तुम्हाला लिहायचं आहे, तुम्ही ग्रॅटिट्यूड जर्नीमध्ये आल्यावर तुमच्यामध्ये काय काय चेंजेस झाले, कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काय काय तुमच्यामध्ये बदल झालेले आहेत ते. इन शॉर्ट आज आपल्याला ग्रॅटिट्यूडला ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे हे लिहून. येस, आय एम ग्रेटफुल फॉर माय मॅजिकल चेंजेस. मॅजिकल चेंजेस कुठले कुठले झाले तुमच्यामध्ये? येस. जसं काल मी लिहिलं आहे माझं, म्हणजे मी काल केली होती एक्सरसाइज एक शीतल मॅमच्या क्लासमध्ये. तसं थँक्यू, माझी पात्रता वाढवली. ओके. थँक्यू, माझी सहनशीलता वाढवली. थँक्यू, मला माझ्यामध्ये ऍक्सेप्टन्स आलेलं आहे. त्याच्यानंतर माझं नॉलेज वाढलेलं आहे. मला नवीन नवीन नॉलेज अजून मी ग्रहण करत आहे. आणि आय एम व्हेरी मच ग्रेटफुल की माझा परमेश्वर हा माझ्या सोबत सतत प्रत्येक क्षणी असणारा हा मला अनुभव येतो आहे. या ग्रेटफुलनेस मुळे माझा त्याच्यावरचा विश्वास दृढ झालेला आहे. माझा विश्वास खूप वाढला आहे. माझे सगळे जे रिलेशन्स आहे मी त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करते आहे. सो आय एम व्हेरी मच ग्रेटफुल अँड थँक यू फॉर दिस ग्रॅटिट्यूड, ज्यांनी मला माझ्या नात्यामध्ये विश्वास करणं शिकवलं, त्यांना ऍक्सेप्ट करणं शिकवलं. त्याच्यानंतर मी स्वतःला प्रेम करायला शिकलेली आहे. मी खूप धन्यवाद, म्हणजे तुम्ही शॉर्ट मध्ये लिहू शकता थँक्यू. थँक्यू परमेश्वरा किंवा थँक्यू ब्रह्मांड किंवा थँक्यू ग्रॅटिट्यूड. म्हणजे थँक्यू प्रभू, मी स्वतःला प्रेम करायला शिकले. थँक्यू प्रभू, मी स्वतःचं माझं बिलीफ जे आहे ते वाढलेलं आहे, बिलीफ वाढलेलं आहे. त्याच्यानंतर मी असं लिहू शकते की थँक्यू, मला वेळेचा सदुपयोग कसा करावा हे कळतं. कारण पूर्वी मी वेळ असा उगाच घालवायची, फेसबुक आहे, हे आहे, ते आहे, ते आहे. पण मी आज माझा वेळेचा सदुपयोग करते आहे, मी हे शिकली आहे. थँक्यू, मी कुठल्याही फालतूच्या गॉसिप मध्ये न राहता, जे गॉसिप हा वर्ड काही यूज करू नका, मी माझा वेळेचा सदुपयोग करते. मॅम असं लिहू शकतो का? म्हणजे मी असं लिहिते, आय एम सो ग्रेटफुल टू माय ग्रॅटिट्यूड जर्नी बिकॉज मी वेळेचा सदुपयोग करायला शिकली आहे.
हा, आता हे झालं फर्स्ट सेंटेन्स. मग त्याच्या खाली तुम्ही इन शॉर्ट लिहू शकता. थँक्यू डॅश डॅश डॅश, थँक्यू डॅश डॅश, जे ओके. काही आहे ते. म्हणजे अच्छा. ते फुल सेंटेन्स लिहायची गरज नाहीये. अच्छा, चालेल. थँक्यू मॅजिक रॉक, ज्याने मला छान छान मोमेंट आठवायचं आणि रात्री झोपण्यासाठी मदत केली, असं. थँक्यू माझ्या फिलिंग्सला मी समजण्याचा प्रयत्न करते. थँक्यू प्रभू मेरा ब्रेन शार्प हो गया है. थैंक यू प्रभु मेरी समझ को बढ़ाने के लिए. थैंक यू प्रभु मेरे काम में मैंने डिसिप्लिन लाया है. थैंक यू प्रभु मेरी इंटीग्रिटी में रहना सीख गई हूँ. थैंक यू प्रभु मैंने अभी, हे छोटे 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 तुम्ही लिहू शकता. थँक्यू परमात्मा मी इंटिग्रिटी मध्ये राहायला शिकली, डिसिप्लिन मध्ये राहायला शिकली. थँक्यू परमात्मा मी ऍक्सेप्ट करायला शिकले. मी स्वतः मी दिवसेंदिवस अजून अजून बेटर बेटर होती आहे. थँक्यू परमात्मा माझ्यामधली सहनशीलता वाढली. थँक्यू परमात्मा मी सगळ्यांना समजायला लागले. थँक्यू परमात्मा माझा हा दिवस हॅप्पी मूड, हॅप्पी म्हणजे कसं म्हणणार, आनंदी दिवस सुरू होतो. आनंदाने दिवस सुरू होतो किंवा आनंदाच्या फिलिंगने दिवस सुरू होतो. 10-15 हे लिहा, मग दुसरे अजून सांगते मी. आणि नाही समजत असेल तर विचारा, मी सेंटेन्स सांगते ते लिहा. हम्म. आणि आता तर मॅमने सांगितलं की हे ग्रॅटिट्यूड जर्नीमध्ये येऊन त्यांच्यामध्ये काय पॉझिटिव्ह चेंजेस झालेत. बट आय गेस आपण 15-16 लोक आहे. तर मी पण एक सांगितलं की वेळेचा सदुपयोग हे खूप मोठं गोष्ट मला समजली. तर मग आता मॅमने सांगितले त्या व्यतिरिक्त आय गेस सगळ्यांनी एक एक शेअर केलं पाहिजे. सो प्लीज अनम्यूट करा आणि शेअर करा. तुम्ही स्वतः अनुभव केलाच असेल की तुम्ही काय चेंजेस झालेले आहे आतापर्यंत. येस. पूर्वीचा बिफोर ग्रॅटिट्यूड तुम्ही कसे होता आणि आफ्टर ग्रॅटिट्यूड तुम्ही कसे आहात. मी प्रत्येक गोष्टीत प्रत्येक वेळेला सकारात्मक विचार करायला शिकली आहे. हा, तर थँक्यू परमात्मा मी प्रत्येक गोष्टीचा सकारात्मकतेने विचार करायला शिकले आहे. आणि कोणत्याही ब्रेकडाऊन मध्ये कोणते चांगली गोष्ट घडली, त्यातून मला काय शिकायला मिळाले हे मी फाइंड आउट करायला शिकले आहे. हम्म. नेक्स्ट सुचिता मॅम. थँक्यू परमात्मा मी रोज आनंदात राहायला शिकलो. या व्यतिरिक्त सांगा, एकच रिपीट नका करू, जेणेकरून अजून आपण स्वतःमध्ये खोलवर जाऊ की याच्या व्यतिरिक्त अजून काय आहे. तुमच्या बुद्धीला थोडीशी चालना द्या. हे का मी नवीन एक्सरसाइज सांगितली की तुम्ही खरंच इंट्रोस्पेक्ट करा स्वतःला, ड्वेलिंग करा की खरंच माझ्यामध्ये काय चेंजेस झालेले आहेत. माझ्यामध्ये पॉझिटिव्हिटी आली. अजून वा, मस्त. मला अस्मिता मॅम. मी वेळेचा सदुपयोग करायला लागली. ते हम्म. माझं अजून दुसरं. केतकी मॅडम बोला. मी केतकी, मी नवीनच जॉईन झाले, आजच पहिला दिवस ह्या ग्रुपला. या थोडीफार वेलकम मी वेलकम. थोड्या दिवसच झालेत मी प्रॅक्टिस करते आहे. हम्म. पण ही प्रॅक्टिस करायला सुरुवात केल्यापासून मला माझ्या आयुष्यामध्ये वेगवेगळी माणसं आणि अगदी इंटँजिबल वस्तू यांचं किती मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि ज्याच्या वाचून आपलं आयुष्य जगणं किती कठीण आहे हे मला खूप लक्षात आलं. व्हेरी म्हणजे गुड, व्हेरी नाईस. वा. साध्या छान. छोट्या छोट्या गोष्टींपासून, म्हणजे अगदी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन हे तर मोठं झालं, पण ब्रश आहे, साबण आहे, हँडवॉश आहे, चमचे, वाट्या, भांडी इथपासून सगळ्या गोष्टी किती आपल्या महत्वाच्या आहेत आपल्यासाठी आणि त्यांचं आपल्या आयुष्यातलं मोठं कॉन्ट्रीब्युशन माझ्या खूप लक्षात आलं या सगळ्या बारीक हा, बारीक गोष्टी. म्हणजेच प्रत्येक गोष्टीचं महत्व मी शिकले आहे. थँक्यू परमात्मा मी छोट्या छोट्या गोष्टींचं महत्व शिकलेली आहे. येस. चला नेक्स्ट. थँक्यू. मी पैशांवर प्रेम करायला शिकली आहे वाव. आणि मनी अट्रॅक्ट करायला शिकली आहे. थँक्यू मी माझ्या पैशाबद्दलचे रॉंग बिलीफ, नाही रॉंग नाही, बिलीफ बिलीफ म्हटल्यापेक्षा स्ट्रॉंग केले, बिलीफ चांगले स्ट्रॉंग बिलीफ. केले आहेत. येस, मॅम 2 मिनिटं पैशाबद्दलचे बिलीफ कॅमेरा बंद स्ट्रॉंग केले करते. आहेत. येस येस येस. हम्म. सगळ्यांनी शेअर करायचं आहे, बाकी लोक का शांत आहे. थँक्यू मी लाईफला जसं आहे तसं एक्सेप्ट करून माझा फोकस चांगला केलेला आहे. माझे फिलिंग्स वेगळ्या झालेले आहेत, बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा झालेला आहे.
वाव, व्हेरी नाईस. नेक्स्ट. मी मी आभारी आहे की मी या सकाळी अमृत वेळेला उठून मी हे ग्रॅटिट्यूड लिहायला शिकले. कारण मी खूप उशिरा उठायची, पण मी बर बर जशी बर या बर, ओके 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 ओके. सकाळी उठायला शिकले. हा. आणि वाव. आता आपल्यामध्ये अजून एक मोठा चेंजेस झालाय की आपण दुसऱ्यांच्या खुशीमध्ये खुश होतो ना. शिकले ना खूप सगळेजण. हो, हम्म. येस. हो, नक्की. ज्योती अ, मॅडम. थँक्यू परमेश्वरा. मी माझ्या आयुष्यात पॉझिटिव्ह लोक अट्रॅक्ट करायला लागली. वाव. वाव. ज्योती मॅडम बोलू शकता का? नाही तर चॅट मध्ये लिहा, हरकत नाही. छाया मॅमने अजून शेअर नाही केलंय. हर्षदा मॅम तुम्ही पण नाही बोललेत अजून. आहे ना सगळ्यांमध्ये असं जे बोलले नाहीये त्यांच्यामध्ये? हो आहे. बोला मग. आम्हाला हम्म. पण कळू द्या काय चेंज झाले ग्रॅटिट्यूड मध्ये येण्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये. प्रत्येकाने तर सांगितलं, त्याच्यात व्यतिरिक्त अजून बघायला नाही, लागेल. त्याही पेक्षा भरपूर चेंजेस आहे, भरपूर आहे. हो, थोडंसं. आपण दुसऱ्यांचा पर्स्पेक्टिव्ह समजायचा प्रयत्न म्हणजे शिकतोय आहे आता आपल्या ग्रॅटिट्यूड जर्नीमध्ये आल्यामुळं. मी स्वतःला त्या जागी ठेवून विचार करायची क्षमता माझी वाढलेली आहे. हम्म. कुठल्याच गोष्टीला मी जजिंग करणं माझं बंद झालेलं आहे, है ना. त्याच्यानंतर जगण्याची सुंदरता वाढलेली आहे. हम्म. म्हणजे मला एक आठवलं की आता आनंदी राहण्यासाठी आपण दुसऱ्यांवर डिपेंड नाही राहते. हो, सगळ्यात ते पहिली एक आहे. गोष्ट म्हणजे, नाही तर आधी असं होतं की माहितीये कसं होतं, बोलत नाही मी ते, बट थोडं वेगळं हे होतं. बट आता आपल्याकडे एक हे आहे की हा म्हणजे मी स्वतःला स्वतः आनंदी ठेवू शकते किंवा राहू शकते. मला माझ्या स्वतःचा सहवास आवडायला लागलेला आहे. येस, करेक्ट. मी स्वतःवर प्रेम करायला शिकले या वा. जर्नीत आल्यानंतर. येस. हे माहितीच नव्हतं, कधी केलंच नव्हतं. म्हणजे आरशात पहिल्यांदा बघितल्यावर पण असं वाटलं होतं की अरे हा आपण यांना कधी ओळखतच नाही. पण जसं खरंय. जसं याच्यात बघत गेले तर खूप फरक पडला त्याच्यात. व्हेरी नाईस. नाईस. युनिव्हर्सच्या खूप जास्ती टच मध्ये गेलेलो आहे कीर्ती मी. मॅम, मला एक शेअरिंग करायचं आहे आज. येस येस येस, 554 झालेले आहे. मी कृतज्ञ 554 झाले. हा, मी ओके. कृतज्ञ आहे परमेश्वराची, कारण की मी माझे नातेसंबंध अजून दृढ व आनंदी करायला शिकली आहे. येस. अच्छा, ठीक आहे. आता आपलं जे एक मी सांगितलं होतं की डेली आपण एक अफर्मेशन करायचं आहे. हम्म. ते तुम्ही सांगते, तुम्ही आज 100 वेळा लिहून घ्याल नंतर क्लास नंतर. 100 वेळा लिहायचंय? हा. आणि हे रोज लिहायचंय. जे कमिटमेंट असतील की मी रोज 21 दिवस लिहिणार तेच करा, अदरवाईज करू नका. काय होतं याच्यामुळं, आपण एकदा बोललं ना की आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये आपण आता ते बीज रोपण करणार. एकदा बीज रोपण झाल्यावर मग त्याची लेअरिंग होणार रोज 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 रोज. ही जेव्हा 21 डेज लेअरिंग झाली की ते सबकॉन्शियस माइंड हुकुम मेरे आका म्हणून ते फॉलो करणार आहे. मी अवचेतन मन की शक्ती हे जे वाचती आहे त्याच्यावरून मी सांगितलेलं आहे इन शॉर्ट मध्ये, की आपल्या सबकॉन्शियस माइंडला जेव्हा आपण सांगतो तेव्हा तो काय असतो, सबकॉन्शियस माइंड जो आहे तो बस हुकूम आपला मानतो. त्याला माहित नाहीये ही चांगलं आहे की वाईट आहे. तुम्ही जर म्हटलं मी डॅश डॅश आहे तर तो म्हणाल ओके हुकूम मेरे आका. हे खाल्ल्यावर मला मशरूम खाल्ल्यानंतर, एक सेकंड, मला मशरूम खाल्ल्यावर त्रास होतो असं कोणाचं समजा बिलीफ असेल. सो मी मशरूम खाल्ला तर मला त्रास होईल, हे जेव्हा तुम्ही म्हणता किंवा तुम्ही असं फील करता तर तो म्हणतो मास्टर मशरूम खाल्लाय त्रास होणार, मग त्रास सुरू होणार. सो सबकॉन्शियस माइंडला आपल्याला काय फीड करायचंय. आता आपण या जर्नीमध्ये आल्यावर आपल्याला सबकॉन्शियस माइंडला रोज चांगल्या गोष्टी फील करायच्या आहे. आपण सकाळी रोज प्रार्थना करतो ही माझा पूर्णत्वाचा दिवस आहे, मी खूप भाग्यशाली आहे, मी खूप सुंदर आहे, मी धन्यवान आहे,
मी कृपाशाली आहे, मी स्ट्रॉंग आहे, माझं आरोग्य छान आहे, माझ्या बॉडी मधला प्रत्येक सेल हा आनंदाने नाचतो आहे, माझी बॉडी खूप छान आहे. आता हे मी जेव्हा रोज 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 बोलते आहे, तर माझं लेअरिंग इतकं स्ट्रॉंग होत आहे की माझी बॉडी सेल्स ते ऍक्टिंग करत, म्हणजे ते लिटरली ते फील करत आहे आणि माझं जीवन तसं होत आहे. सो यासाठी आपल्याला ह्या गोष्टी रोज रिपीट करणं फार आवश्यक आहे. येस मॅम, आज फर्स्ट डे आहे का आपल्या हे अफर्मेशन लिहिण्याचं की सेकंड? फर्स्ट. अजून फर्स्ट डे नाही आहे, फक्त मी विचारतीच आहे की कोण कमिटमेंट हा. देणार मला की मी 100 वेळा सो लिहिणार. मी मी याच्यामध्ये लिहिणार. ऍड करेल की मॅमने सांगितले 100 टाइम्स लिहायचं आहे, ठीक आहे. तर कीर्ती मॅम हे फॉलो करणार आहे म्हणून त्या म्हणाल्यात. पण मी सगळ्यांना म्हणेल की तुम्ही तुमच्या डेचं किती वेळ देऊ शकता हे विचार करून तुम्ही नंबर ठरवा. 11, 21, 51, ठीक आहे. हे असं तुम्ही डिसाईड करा. 100 मॅम म्हणतात आहे म्हणून सामील होऊन लिहायचं 2दाच 5दा असं प्लीज करू नका. त्याच्याने मॅमचं काही बिघडणार नाहीये, तुमच्या इंटिग्रिटीवर त्याचा परिणाम होतो. तुम्ही 11 वेळा लिहा, 21 हा, वेळा लिहा. 7 एकच वेळा. सेंटेन्स मॅडम, हा. एकच सेंटेन्स 21 वेळा लिहायचं ना डेली? एक हम्म. अफर्मेशन, मॅम आता हम्म. एक अफर्मेशन सांगतील आपल्याला, ते अफर्मेशन्स आपण 21 दिवस वेगळं अफर्मेशन देणार आहेत मॅम, राईट ना? नाही. ओके, ठीक आहे. एक अफर्मेशन जे पण काही मॅम देतील ते अफर्मेशन आपण, समजा आता मी ठरवलंय की मी 11 वेळा लिहिणार आहे, राईट. मी 11 पेक्षा जास्त वेळा सुद्धा लिहू शकते, पण 11 पेक्षा कमी वेळा मी नाही लिहू शकत, ठीक आहे. हे माझं नेक्स्ट 21 डेज साठी मी चॅलेंज ऍक्सेप्ट करते हे. सो तुम्हाला जो नंबर हवा आहे, तुमचा लकी नंबर वॉट एव्हर, तो नंबर तुम्ही घ्या. 108 वेळा घ्या, 201 घ्या, हरकत नाही. पण खरंच जे तुम्ही मनापासून फिलिंगने करू शकता तोच नंबर घ्या. ओके मॅडम, हम्म. मी डेली लिहिणार मॅडम. वा, व्हेरी नाईस. सुचिता मॅडम आहेत तसं. सो सगळ्यांनी सांगा चॅटमध्ये कोण कोण किती वेळा लिहिणार आहे. मी 21 वेळा लिहिणार आहे. चालेल, काही हरकत नाहीये. मी सांगते तुम्हाला. जे आपण फर्स्ट टाइम डेली आपण चॅन्टिंग करत होतो 100 टाइम्स याच्या आधी, बरोबर आहे. ते हम्म. अफर्मेशन होतं, इच अँड एव्हरी डे ऑफ माय लाईफ इज फन अँड सेलिब्रेशन. जेव्हा आपण हे सांगतो, इच अँड एव्हरी डे ऑफ माय लाईफ इज फन अँड सेलिब्रेशन, तर आपलं लाईफ खरंच फन अँड सेलिब्रेशन होतं. आणि आपण अनुभवलंही आहे, मागच्या काळामध्ये आपण छान सेलिब्रेट केलं, फन होता, जे काही आपण 100 टाइम्स आता याच्या आधी रिपीट केलं होतं. ओके. सो हा एक अफर्मेशन तुम्ही लिहा, किंवा मग माय लाईफ इज फुल ऑफ मॅजिक अँड मिरॅकल्स. माझी जीवन हे पूर्णपणे जादुई आणि आश्चर्यकारक आहे, आश्चर्याने भरलेले आहे. मॅजिक अँड मिरॅकल्स, माय लाईफ इज, फुल ऑफ हा, मॅजिक अँड मिरॅकल, ओके. मिरॅकल्स. ओके. हम्म. मराठीमध्ये सांग याचं, आणि इंग्लिशमध्ये ज्याला इझी असेल ते इंग्लिशमध्ये लिहा. अँड वाईल रायटिंग, इंग्लिश मध्ये काय सांगितलं? माय लाईफ इज मॅजिक अँड मिरॅकल, एवढंच ना? माय लाईफ इज फुल ऑफ मॅजिक, फुल ऑफ मॅजिक अँड मिरॅकल्स. ओके, चॅटमध्ये माय लिहून लाईफ घेते मी. इज फुल ऑफ मॅजिक अँड मिरॅकल. ओके. आणि मराठीमध्ये माझं जीवन हे पूर्णपणे जादूने आश्चर्यकारक भरलेलं आहे, बरोबर आहे? माझे जीवन जादू आणि चमत्कारांनी भरलेलं आहे. ओके. मॅमने इंग्लिश मध्ये टाकला आहे, मी मराठीत दिला आहे. सो हे किती छान अफर्मेशन आहे खरं. हे असं छान उत्साही, याच्यामध्ये अजून उत्साह ऍड करा. होमवर्क सारखं करू नका, याला थोडं जॉयफुली
मस्त हो मॅडम. एन्जॉय करा. अफर्मेशन लिहिणं सुद्धा एन्जॉय करा. येस, जॉयफुली करायचंय. प्लस मजा येते. दिवसभर तुम्ही कुठे फिरले ना, येस माय लाईफ इज मॅजिक अँड मिरेकल, माय लाईफ इज मॅजिक अँड मिरेकल, असं कंटिन्यू तुम्ही आपल्या स्वतःला हे म्हणायचं, फील करायचं. येस. ओके, शेअरिंग घेऊया आता आपण. 6 एक झालेला आहे. हम्म. अ, सगळं प्राजक्ता मॅम, त्याच्यानंतर अस्मिता मॅम. ठीक आहे, चलो स्टार्ट. ठीक आहे. 2 मिनिटं कॅमेरा बंद करतो मॅडम. हो हो, तुम्ही वाव मोमेंट शेअर करू शकता तुमचे. सो मग मी नंतर शेअरिंग करेन. काल मी माझ्या एका मित्राच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो. तर खूप लोक मिळाली, खूप आशीर्वाद मिळाले, खूप अबंडन्स मिळाला, खूप वाव, आनंद वाटला. ही छान. माझी काल मॅजिकल मोमेंट होती. व्हेरी नाईस. अजून कोणाला वाव मोमेंट शेअर करायचंय? वाव मोमेंट म्हणजे काय लक्षात येतं ना सगळ्यांना काय हो. असतं? मग कोणाकडेच अं, नाहीये? काल काल माझ्या भाऊजींचा म्हणजे 4-5 दिवसापूर्वी भाऊजींचा बर्थडे होता आणि त्यांची अशी इच्छा होती की त्यांना बर्थडेला गिफ्ट मध्ये स्वीट मध्ये काही नको, पुरणपोळी पाहिजे. तर ओके. मला ते शक्य नव्हतं, तर मी त्यांना काल बनवून दिलं आणि त्यांना खूप आनंद झाला की वा, वाव. खूप छान मला पुरणपोळी बनवून दिलीस असं. वाव, खूप छान. थँक्यू सो मच. चला. अ, मी काल रथसप्तमी निमित्ताने माझ्या प्रत्येक बॅचेसमध्ये सूर्यनमस्कार करून घेतले. वाव. मोठ्यांच्या ह्याच्यात 108 सूर्यनमस्कार 2 दिवसात आणि लहान मुलांचे एका दिवसात. तर मी जेव्हा त्या 40+ ज्या लेडीज आहेत त्यांना सर्टिफिकेट दिले, तर त्यावेळेला त्यांचा जो आनंद होता, आता आम्ही घरी जाऊन आमच्या मुलांना दाखवणार. आम्ही 50शीत पण 40शीत पण 60शी मध्ये सुद्धा एवढे सूर्यनमस्कार करून सर्टिफिकेट मिळवलं आहे. तर तो ते अक्षरशः ते नाचत होते, सेल्फी काढत होते आणि प्रत्येक मला आजच म्हणजे ऑनलाईन वाले पण आजच आम्हाला सॉफ्ट कॉपी द्या, तुम्ही सर्टिफिकेटची PDF द्या, आम्हाला आजच्याच स्टेटसला ठेवायचा आहे. आणि तो जो आनंद होता तो माझ्यासाठी खूप वाव होता. वाव. ग्रेट. वाव. खूपच छान, खूपच छान. येस. अजून? काल मी तिळाच्या पोळ्या केल्या त्या सगळ्या. वाव. वाव, छान, खूपच. खूप छान. काल मला एक पार्टिसिपंटचा कॉल आलेला मुंबईच्या, अँड ती माझ्याशी खूप छान बोलली. तिने सगळं अप्रिशिएट केलं, अँड शी वॉज टू मच कन्सर्न अबाउट माय ऑल द थिंग्स विच वर. सो आय एम रिअली फीलिंग सो ब्लेस्ड की चला, चांगले लोक आहे, मस्त. वाव. वाव. पोळे आणि तिळाची पोळे ऐकून भूक लागलेली आहे. सकाळी एवढ्या सकाळी सकाळी. आवड असते. माझ्यासाठी वाव मुवमेंट पोचलो आहे पोचलो की त्या मॅमने आता पोळीपर्यंत पोचलो मी सांगितलेलं त्यामुळे. माझं 21 टाइम्स लिहून झालं. वा अरे वा वा, वा, व्हेरी नाईस, व्हेरी खूप नाईस छान. अस्मिता मॅम. खूप ठीक आहे, छान. आता शेअरिंग करा. हम्म. स्पीड खूप चांगला आहे. तो ऍक्च्युली माझं शेअरिंग असं आहे की मी आता फिरायला गेलेली काश्मीरला. तर तिकडे मी गंडोला राईडसाठी गेलेली. मी थोडे जरा डिटेलमध्ये सांगतेय, कारण मला हे सांगायचं आहे की कसं थॉट्सने आपण गोष्टी बदलू शकतो, हे मला सांगायचंय म्हणून मी सांगतेय. मी तिकडे गंडोला राईडसाठी गेलेली आणि मी रिसेंटली अजून 1 वर्ष पण नाही झालं, मी iPhone 15 Pro घेतला. माझा तो फोन तिकडे गुलमर्गला गेल्यानंतर आम्ही ते स्लेज राईड करत होतो, तर ते करताना कुठेतरी पडला की मी कोणाला तरी फोटो काढायला दिले. हे मला आठवतच नव्हतं, पण माझा फोन माझ्यासोबत नव्हता. आणि मी जेव्हा खाली आले, मी माझ्या हस्बंडला पण विचारलं, तो थोडा पुढे होता लाईनमध्ये, तर मी त्याला विचारलं इशारा करून की माझा फोन तुझ्याकडे आहे का? तर तो बोलला हो आहे. सो मी रिलॅक्स झाले की चला, फोन याच्याकडे आहे. आम्ही खाली आल्यावर मी त्याला म्हंटल फोन दे, तो म्हणला फोन नाहीये माझ्याकडे. बट स्टील मी हरवला हे ऍक्सेप्ट नाही केलं. मी म्हंटल ठीक आहे, आमच्या ग्रुपमध्ये एक मुलगा होता राहुल, त्याच्याकडे माझा फोन आहे. सो मी म्हंटल ठीक आहे, राहुलकडे फोन असेल. ते सगळे लोक खाली आले. त्याच्यानंतर तो बोलला की नाही, फोन माझ्याकडे नाहीये. जेव्हा तो हे बोलला तेव्हा माझी अशी मोमेंट होती की बस, म्हणजे
गंडोलासाठी बंद झालं होतं. मी पुन्हा त्या तिकिटावर रिटर्न जाऊ शकत नव्हती वरती. ते रोपवे सारखं एक आहे. सो मला प्रश्न पडला की या मोमेंटला मी काय करू, काय करू, काय करू. माझ्या पायाखालची जमीन सरकली होती, काइंड ऑफ फिलिंग होतं माझं. पण मॅजिक बुकचं म्हणा किंवा आपले जे मेंटर्स आहेत त्यांच्याकडून जे शिकवण मिळाली आहे, हा एक पीक टाइम असतो लाईफमध्ये. जेव्हा चॅलेंज येतं तेव्हा ते आपण इम्प्लिमेंट करू शकतो. आणि मला हे माझ्या फॅमिलीला नव्हतं दाखवायचं. माझी आई किंवा माझा नवरा होता की खरंच माझी काय अवस्था झालीये. मी जस्ट म्हंटल की मी बघून येते इतरांना, म्हणून मी इतकी लांब चालत गेली ना की मला कळलंच नाही की मी एक अशा रस्त्याने एवढ्या लांब चालत गेली की जिथे कुत्रं पण नव्हतं आणि मी दुसऱ्या ठिकाणी होते. माणसं तर सोडून द्या, कुत्रे सुद्धा भटकत नव्हते तिथे. मग मी खूप दूरवर चालत गेले आणि मी चालत जाताना फक्त एकच म्हणत होते, थँक यू मेरे प्यारे प्रभू, माझा फोन माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, रिटर्न करण्यासाठी. आणि हे म्हणता म्हणता मला समजलंच नाही मी किती दूर चालत गेले. जेव्हा मला रिअलाइज झालं अंधार पडायला लागल्यावर, तेव्हा मला कळलं की अरे बापरे, मी खूपच दूर आलीये. बट ठीक आहे, मी हे म्हणत होती त्याच्यामुळे मला लक्षात नाही आलं. मी पुन्हा आले आणि पुन्हा मी सेम तेच म्हणत आले आणि तिथे टुरिस्टसाठी एक वेगळं पोलीस स्टेशन होतं. मी त्यांच्याकडे गेले. त्यांनी सुद्धा मला माझा जो वोडाफोनचा नंबर होता पोस्टपेड, जो मी काश्मीरसाठी घेतलेला, त्याच्यावर फोन केला त्यांनी. तर फोन लागत नव्हता कारण वोडाफोनचं नेटवर्कच तिथे नव्हतं. आणि मी त्या गंडोलामध्ये बसण्याआधीच माझ्या फ्रेंडला व्हिडिओ कॉल केलेला. सो मी शुअर होती की तिथे 3G नेटवर्क आहे कारण मी चेक केलेलं. पण हे लोक म्हणत होते तिथे नेटवर्कच नाहीये. हे पहिलं मिरेकल होतं माझ्यासाठी की म्हणजे तिथले पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा लोक ऍक्सेप्ट करत नव्हते की मी गंडोला मधून व्हिडिओ कॉल केला. बट मी खरंच केला होता तो कॉल 3G नेटवर्क मध्ये. सो माझं कुठेतरी बिलीफ होतं की माझा फोन एकतर त्या व्यक्तीकडे आहे किंवा पडलाय कुठेतरी. मग काय करायचं म्हणून मग आम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट केली. बट आय डोंट नो, मी हा जो टाइम होता ना जो मी चालत गेले आणि मी म्हंटल की थँक्यू, म्हणजे माझ्याकडे दोन चॉईस होत्या तेव्हा. रादर मी घाबरू शकत होती, पॅनिक होऊ शकत होती, फिअर माझ्यामध्ये येऊ शकत होता. बट मी असं काहीही येऊ नाही दिलं आणि मी स्ट्रॉंगपणे, कारण मला कुठेतरी माझा बिलीव्ह स्ट्रॉंग करायचा होता की नाही माझा फोन मला मिळणार आहे. सो मग ह्याच्यासाठी हे अफर्मेशन जे आपण बोलतो, हे त्या वेळेसाठी मला सुचलेलं अफर्मेशन होतं की माझा फोन माझ्याकडे परत आलाय, रिटर्न आलाय म्हणून. ठीक आहे. तर मी पोलीस स्टेशनला गेले, तिथे जाऊन मी कंप्लेंट नोंदवली आणि स्नोफॉल नव्हता तोपर्यंत. ते पोलीस बोलले की 95% लोकांचे फोन मिळत नाही इथे, पण जर तुम्ही खुशकिस्मतवाले असाल, काहीतरी बोलला तो त्यांच्या ह्याच्यामध्ये, तर मिळेल असं. मग मी फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा विचार पण नाही करता म्हटलं हा मी तर खूप लकी आहे, म्हटलं नक्कीच मला मिळेल. सो त्या पोलिसांना सुद्धा असं वाटत होतं की अरे हिचा फोन गेलाय, म्हणजे माझ्यापेक्षा टेन्स माझा नवरा होता आणि ही एवढी चिल कशी काय आहे. कारण मला माहिती होतं की माझा फोन माझ्याकडे येणार आहे. सो आम्ही, आणि ते बोलले की तुमचं नशीब चांगलं असेल आणि स्नोफॉल नाही झाला तर फोन मिळेल, कारण स्नोफॉल झाला तर बर्फामुळे तो फोन खाली जाऊ शकतो असं. आम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर आलो आणि जोरदार स्नोफॉल सुरू होता. सो अगेन माझ्याकडे दोन चॉईस होत्या, स्नोफॉल एन्जॉय करू का फोन आता खाली चालला जाईल याच्यासाठी दुःख व्यक्त करू. पण नाही, माझी बुक प्रॅक्टिशनर म्हणून मी लिटरली नाचायला लागली की स्नोफॉल होतोय. आणि माझ्याकडे तो व्हिडिओ सुद्धा आहे. म्हणजे मी नाचतीये हा व्हिडिओ शूट करण्याच्या अवस्थेत माझा नवरा नव्हता, पण स्नोफॉल होतोय हे शूट करण्याच्या मूडमध्ये तर मी नक्कीच होते. आमच्या गाडीतले सगळे खूप टेन्स झाले आणि ते नागपूरचे होते तर थोडं त्या लँग्वेज मध्ये ते लोक बोलायला लागले. बट स्टील म्हणजे मी गाडीत आल्यावर मग मला अजून एक वाक्य सुचलं की मी पुण्याला जायच्या आधी माझा फोन पुण्याला पोहोचणार आहे. आणि सगळे म्हणजे लिटरली मी सांगते की त्या दिवशी खूप स्नोफॉल झाला. नेक्स्ट डे सुद्धा आम्ही जेव्हा सोनमर्गला गेलो माझ्याकडे फोन नव्हता. बट जेव्हा पण कोणी आमच्या टूर मधले बरेच लोक होते दुसऱ्या बसेस मधले, सगळे येऊन विचारायचे अरे आपका फोन गुम गया क्या. मी म्हंटल नाही, वो मैं मुझसे पहले पुणे जाने वाला है, उसकी जर्नी अलग है, मेरी जर्नी यहाँ से अलग है असं. आणि लिटरली 3 दिवसांनी, आणि मी सेशन मध्ये नसण्याचं मुख्य कारण हेच होतं खरं तर, कारण मला
फोनसाठी प्रॅक्टिस करायची होती आणि तिथे नेटवर्कचं थोडं चॅलेंज होतं असं. सो मी पूर्ण दिवस म्हणजे गाडीमध्ये सगळे मला म्हणायचे, अरे काय तुला काय वाटतंय का नाही चोरीच्या पैशांनी वगैरे घेतलेलास की काय फोन, तुझ्या चेहऱ्यावर इतकीशी सुद्धा दुःख नाहीये. मी म्हंटल अरे दुःख कशाला पाहिजे. मग आमच्याच ग्रुपमध्ये एक मुलगा होता, तो मला सांगत होता माझ्या फोनचं असं झालं तर मी 3 दिवस जेवलो नव्हतो आणि तू मस्त चिल मध्ये एन्जॉय करते. मी म्हंटल हा, मी फोनसाठी पण कष्टाचेच पैसे दिले, ट्रिपसाठी पण कष्टाचेच पैसे दिलेत. सो मी याच्यामध्ये फरक नाही करू शकत आहे, हे माझं त्याला आन्सर होतं. मग 3 दिवसांनी उमेशने सिम घेतलं तिथलं लोकल. त्याने जस्ट ट्राय केला फोन, तर तो फोन लागला. माझा फोन तिकडे सागर नावाच्या एका व्यक्तीला बर्फात मिळाला. तिथला लोकल होता, तो खाली गेलेला होता. आय डोंट नो त्याला कसा मिळाला, युनिव्हर्सलाच माहित असावं ते. त्याला फोन मिळाला तो काश्मीर वरून, म्हणजे गुलमर्गच्या इथे एक गाव आहे बारामुल्ला म्हणून, तिथून तो माझा फोन फक्त देण्यासाठी श्रीनगरला आला. आणि हे ट्रॅव्हल करण्यासाठी त्याला 5 ते 7 तास लागले. एवढं अंतर पार करून तो फक्त माझा फोन देण्यासाठी आला. आणि त्याला कदाचित असं वाटलं की ही खूप घाबरली आहे की काय, म्हणजे खूप बिलो द लाईन, आपल्या भाषेत बिलो द लाईन मध्ये गेली आहे की काय. आणि तो मला सारखा फोनवर सांगत होता, मॅम आपके फोन को कुछ नहीं हुआ है, कुछ नहीं हुआ है. मी त्याला म्हंटल सर मुझे उस बात की टेंशन नहीं है, मुझे मुझे डेफिनेटली पता था कि मेरा फोन मुझसे पहले पुणे जाने वाला है. हमारी जर्नी वहां से अलग हो गई थी, ये अलग बात है, बट मुझे बहुत मैं श्योर थी कि मेरा फोन मुझे मिलने वाला है. बट मैंने पुणे में एक्सपेक्ट किया, बट आपकी वजह से मुझे कश्मीर में ही मिला, जम्मू में आके मिला असं. आणि मग हेच खरं तर हे पण एक मोठं कारण आहे. मी कीर्ती मॅमला खरं सांगितलं नव्हतं. मॅमला फक्त सांगितलं होतं की एक चॅलेंज आहे ज्याच्यामुळे खरं तर मी नाही फ्लाईटने येऊ शकत आहे. कारण उमेशला बाय नाईट अचानकपणे जावं लागलं ना. सो त्या म्हणजे तो तिकडे गेला तर माझी रिस्पॉन्सिबिलिटी होती की आई आणि विवांसाठी मी हॉटेलमध्ये थांबणं त्यांच्या सोबत. सो हा असा एक काय बोलू शकतो, मॅजिकल, म्हणजे खूप मोठं मॅजिक माझ्यासोबत घडलं काश्मीर ट्रिपमध्ये. आणि जेव्हा हे घडलं ना, लिटरली सगळे बसमध्ये ओरडायला लागले, अरे मिरॅकल झालं, मिरॅकल झालं, मिरॅकल झालं. मग मी त्यातला एक मुलगा होता थोडा असा समजदार म्हणू शकतो आपण. तर मी त्यांना एवढंच म्हंटल, म्हणजे मी त्याला म्हंटल की हे मॅजिक मिरॅकल तुमच्यासाठी खूप नवीन शब्द आहे, पण मी ज्या जर्नीमध्ये आहे ना तिथे रोज घडतात म्हंटल आमच्या सोबत. सो खरंच माझ्यासाठी इतकं हे होतं. आणि मला असं झालं होतं, मी कधी आपल्या पार्टिसिपेंट सोबत हे शेअर करतेय की खरंच म्हणजे एक थॉट, माझ्याकडे चॉईस होती. आणि खरंच मी जर मॅजिक बुक मध्ये नसते ना तर मी खूप चिडचिड केली असती, मी खूप वेगळ्या वेगळ्या फिलिंग्स याला दिल्या असत्या. बट जस्ट बिकॉज ऑफ मॅजिक ची जी जर्नी आहे त्याच्यामुळे मी एवढी शांत ठेवू शकले. आणि मला विश्वास होता, म्हणजे मी लिटरली म्हणजे मला बाकीचे सगळे म्हणायला लागले होते की तू असं कर तसं कर. मी म्हणायचे नाही रे तू चुप बस, मला माहितीये माझा फोन पोहोचणार आहे पुण्याला बस. आणि हे जे स्टेटमेंट होतं तर त्याने कसं म्हणजे जेव्हा हे कळालं ना की बर्फात गेलेला फोन त्याला सापडला, हीच खरं खूप मिरॅकलस गोष्ट आहे. की जिथे पोलीस सुद्धा बोलला होता की 95 मध्ये नाही येत, बट मी तर म्हणेल मी तर 100% अचीव्ह केलंय ते, नॉट 95. मी 100% मध्ये अचीव्ह केलंय ते की मिळत नाही हे दुसरं, आणि ती दुसरं तो बोललेला स्नोफॉल. दोन्ही गोष्टी माझ्यासोबत मॅजिकने पॉझिटिव्हली कन्वर्ट झाल्यात, जस्ट बिकॉज ऑफ माय बिलीव्ह की माझा. तुमच्यासोबत व्हेरी व्हेरी पॉवरफुल पॉवरफुल शेअरिंग. प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस वाव. खूप वंडरफुल, खूप मस्त. वंडरफुल, वंडरफुल खूपच वंडरफुल वंडरफुल. व्हेरी नाईस. ग्रेट. यू आर थँक्यू. रिअली सच अ, काय म्हणणार आता, तू एकदम मॅजिकल पर्सन आहे. सो आता मला असं वाटतं की तू जर काहीही म्हटलं, गॉड, युनिव्हर्स, मॅजिशियन, यू आर अ व्हेरी गुड कसं मॅजिशियन झालं? नाव. की तू काही मागितलं तर तुला परमिशन म्हणायला ओके ले लो तथास्तु. मजा आ गया, बहुत ही बढ़िया. मी आता आणि इवन मी, सुभाषला सांगणार आहे ही शेअरिंग, वाव, त्यांनी ऐकली थँक्यू. नाहीये. येस. आणि इवन म्हणजे मी माझ्या आईला सुद्धा ताकीद दिली होतीस की प्लीज कोणाला घरी सांगायचं नाहीये की माझा फोन हरवलाय. कारण आई खूप
लगेच सुरू करते तिचं हे, म्हणून मी तिला सांगितलं होतं सांगायचं नाही. कोणी विचारलंच तर फक्त एवढंच सांगायचं की चार्जर हाऊस बोटवर राहिलाय, चार्जर नाहीये आयफोनचा आणि तो मिळत नाहीये, एवढंच सांग. आणि लिटरली मला सांगते, तिथे एक काय बोलतात, एक फेसबुकचं पेज आहे फेमस तिथलं. त्यांनी माझा व्हिडिओ बनवला तिथे, की या मॅडमचा फोन हरवला आहे वगैरे असं. आणि माझ्यासाठी असं होतं की मला हे सगळं नको आहे, कारण मला माहिती आहे की माझा फोन मला परत मिळणार आहे. मला मार्ग माहिती नव्हता तेव्हा, बट मी शुअर होते की मला मिळणार आहे. आणि मी आज सुद्धा त्याच फोन मधून मीटिंग अटेंड केलेली आहे. सो खरंच मी ग्रेट. खूप खूप ब्लेस्ड आहे आणि खूपच छान. खरंच खूप आभारी आहे युनिव्हर्सची. आणि इवन तो जो मुलगा होता तो कॉलेज गोईंग बॉय होता, आणि कॉलेज गोईंग बॉयज नोस की कसं आपण हे करू शकतो या गोष्टी. बट स्टील त्याने तो वे चूज केला की मला माझा फोन रिटर्न तो दिला. मी त्याच्यासाठी आभारी आहे. जेव्हा उमेश पोहोचला इकडे जम्मूला श्रीनगरवरून पुन्हा, तर त्याच्या बाबांनी फोन केला माझ्याशी बोलायला. मग मी त्यांना एवढं सुद्धा म्हटलं की कदाचित म्हटलं हे युनिव्हर्सला तुमचं आणि आमचं नातं कुठेतरी एक बिल्ड करायचं होतं, म्हणून त्याने ही परिस्थिती घडून आणली. म्हटलं मला डेफिनेटली माहिती होतं माझा फोन मिळणार आहे, बट हे कुठेतरी युनिव्हर्सची इच्छा होती की कोणीतरी काश्मीरी फॅमिलीशी माझी खूप चांगली घट्ट बंध, ऋणानुबंध तयार व्हावे, म्हणून हे घडलंय. कारण वाव. कदाचित हे झालं म्हणून मी तो ऍक्सेप्टन्स ठेवला किंवा माझा पॉइंट ऑफ व्ह्यू बदलला. अदरवाईज आपण असं नवीन ठिकाणी कोणाला इतकं कनेक्ट नाही करत ना. सो मी हे या पॉझिटिव्ह म्हणजे पूर्ण ही जी जर्नी होती खरंच खूप मी म्हणेल चॅलेंजिंग होतं स्वतःला या फिलिंग मध्ये किंवा या वाईब्स मध्ये, व्हायब्रेशन्स मध्ये ठेवणं. पण मग मी हेच म्हणेल, याचं कन्क्लुजन होच होतं की मला एक खूप छान काश्मीरी फॅमिली सोबत माझं एक घट्ट नातं तयार झालं, जस्ट आणि बिकॉज ऑफ त्यांना माय खूप फोन. खूप ब्लेसिंग्स द्यायचे आहे आता रोज. येस, मी त्यांना म्हंटल. आणि मी लिटरली म्हणजे मी सेशन जॉईन करत नव्हते, पण मी रोज ग्रॅटिट्यूड लिहित होते माझे, मी जी बुक घेऊन गेलेली होती त्याच्यामध्ये. तर मी लिटरली जेव्हा मला त्याचं नाव कळालं, मला त्याच्या बाबांचं नाव कळालं नाही खरं, पण मी ज्यांनी ज्यांनी मला तिथे मदत केली, इवन तो ड्रायव्हर सुद्धा, आम्ही गुलमर्ग पासून खाली जेव्हा येत होतो स्टँड पर्यंत, तिथल्या पार्किंग पर्यंत, कंटिन्यू तो फोन करत होता. म्हणजे खरं तसं पाहिलं तर गरज काहीच नव्हती त्याला ना एवढं इन्व्हॉल्व्ह होण्याची. पण तो ऍज अन म्हणजे त्याने रिस्पॉन्सिबिलिटी घेतली की हे इथले टुरिस्ट आहे, तर ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की यांचा फोन मिळवून देणं. तो कंटिन्यू, आम्ही ज्यांच्या सोबत राईड केली, हे केली, त्या लोकांसोबत कंटिन्यू ह्याला फोन कर, त्याला फोन कर. सो मी ते पण जे पण काही लोक आहेत किंवा इव्हन माझ्या बसमधले सुद्धा, की त्यांच्यामुळे मी हे माझं अफर्मेशन बोलू शकले की नाही, मी पुण्याला पोहोचण्याच्या आधी माझा फोन पोहोचणार आहे. की ते लोक जे एक वेगळी एनर्जी देत होती, आणि मला त्याच्यात काय बोलतात डुबायचं नव्हतं, मला तरंगायचं होतं माझ्या ग्रॅटिट्यूडच्या भागच जोरावरती. ना. म्हणून मी पुन्हा पुन्हा ते रिपीट करायचे. वाव, ग्रेट. अस्मिता मॅम, आता तुम्ही शेअर करा. येस, थँक्यू सो हा, मच. खूप छान मॅम. माझी पण अशी होती, पण मी फोनचं मी नंतर सांगते. आज कालचीच गोष्ट आहे की माझ्या दुसरा माझा मोठा मुलगा पण आहे, दिल्लीला असतो तो. तो सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिससाठी खूप ट्राय करत होता. जवळजवळ जुलैपासून त्याची स्ट्रगल सुरू होता. आता लास्ट वीक मध्ये त्याला एक सिनियर मिळाले, आणि काल त्यांनी त्याला एकदम 18 केसेस अपील करायला त्याला सुप्रीम कोर्टात पाठवलं, आणि त्यातले त्यांनी 15 त्यांनी स्वतः केल्या, आणि खूप खुश होता वाव. कालचा दिवस. वाव, आजचा हो. दिवस आणि काल, जबरदस्त आहे. हो, दोन्ही मुलांसाठी माझा. वाव. खूपच छान. मी आता तेच म्हटलं, आज सकाळी रात्री खूप उशिरा मला हे कळलं दोघांनी पण. मग म्हटलं आता बाबांना मला फक्त आता सांगायचं, आता मी हे फोन झाला की मी बाबांना फोन करून सांगणार आहे. वाव. वाव. व्हेरी नाईस, व्हेरी पॉवरफुल शेअरिंग बोथ ऑफ यू. तुम्ही असेच प्रॅक्टिस करत राहा, आणि असंच खरं तुम्ही आता खरे प्रॅक्टिशनर, मॅजिशियन. आणि मला या शिव. प्रॅक्टिसचा फायदा याचा खूप झाला, कारण आपण हे जे सकाळी 5 वाजता उठून करतो ना, 5 ते 6, याच्यामध्ये मला खूपच फायदा झाला याचा. त्यामुळे तुमच्या दोघींचे पण खूप खूप आभार की तुम्ही ही थँक्यू. सकाळची प्रॅक्टिस सुरू केली. थँक्यू सो मच. ऍक्च्युली थँक्यू. थँक्यू मला हे आज सांगितल्याबद्दल, कारण की माझं असं झालं होतं
की अरे आपण 5 ते 6 सुरू केलं, पण काय माहित काही लोक उठत नाहीये तर काय करायचं, आपण टाइम चेंज करायचा का? तर हे मला बरोबर असं आज वाटायचं, आजच वाटलं मला हे. आहे ते, बरोबर आहे मॅडम, होते प्रॅक्टिस होते छान. ओके. कालचं माझं एक शेअरिंग आहे की मी बँकेत गेले होते, तर मग मला परत पैसे ट्रान्सफर करायचे होते पण मोबाईलवर होत नव्हते. तर मग मी त्याला म्हटलं मॅग्निफिसंट आउटकम, तर ते मग थांबले थोड्या वेळ, अर्धा तास. आणि मिस्टरांना पण सांगितलं की तुम्ही होतंय का बघा. तोपर्यंत मग मी परत एकदा ट्राय केलं तर झाले मोबाईलवरनं. वा. मला परत दुसऱ्यांदा जायची गरज नाही पडली. वाव. त्याच्याबद्दल धन्यवाद युनिव्हर्सचे, खूप खूप धन्यवाद. व्हेरी नाईस. वाव वाव. अरुणा मॅम तुम्ही बोला. अरुणाजी. कोणाला म्हणताय मॅम? अरुणा मॅमला? हा, त्या काहीतरी बोलत होत्या बहुतेक. ठीक आहे. अरुणा. अजून कोणाला बोलायचंय का? मला कृतज्ञता अरुणा व्यक्त मॅम. करायची आहे. हा, बोलते. माझ्यासाठी वाव मोमेंट आहे, की माझ्याकडे काल खूप दिवसांनी माझी बहीण घरी आली होती. आणि ती म्हणजे खूप दिवसापासून म्हणजे माझ्यावर नाराज होती. ती तिची सगळी चूक वगैरे फक्त या ग्रॅटिट्यूड मुळे, कारण मी तिला बद्दल रोज पॉझिटिव्ह लिहायची, त्यामुळे ते झालं ते. वाव. वाव. वाव, मस्तच. छान. छान छान छान. व्हेरी मनीचं नाईस. करायचंय ना, मनी? मनीचं राहिलं. हा, मनीचं राहिलेलं आहे. घ्या मनी हातात. प्रतिभा कुठे गेली? ठीक आहे, ती बिझी झाली असेल. चलो. सगळ्यांनी आपापले पैसे जवळ घ्या. पैशांकडे बघायचं आहे. सुंदर स्मित हास्य करून त्यांच्यावरून हळुवार अलगदपणे त्यांना प्रेमाने कुरवाडा तुमच्या जवळ असलेल्या पैशांना. त्यांना डोक्याला लावा आणि स्टार्ट युअर ग्रॅटिट्यूड. वाव मनी, आय लव्ह यू मनी. वाव, माझ्याकडे किती पैसे आहेत. वाव, किती छान कलरफुल नोटा आहेत. थँक्यू, थँक्यू मनी. थँक्यू माझ्या घरी असलेल्या सगळ्या किराणा मालासाठी. थँक्यू मनी, थँक्यू मनी, थँक्यू मनी. वाव, मी मला हवं ते घेऊ शकते. मला असलेल्या घरातल्या सगळ्या वस्तू ज्या मला आहे त्या मिळाल्या, त्या फक्त तुझ्या मिळवलेल्या लक्ष्मी माता. थँक यू सो मच 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 लक्ष्मी माता. लक्ष्मी माता थँक यू, थँक यू, थँक यू. माझ्या फ्रीजसाठी, माझ्या कूलरसाठी, घरी असलेल्या एसी साठी थँक यू. हे सगळं आणि सगळं तुझ्यामुळे पॉसिबल होतं. घरात एक छोटीशी बटन जरी मला घ्यायची आहे, शर्टची बटन, ड्रेसच्या बटन, चेन पासून सगळं तुझ्यामुळे माझ्याकडे येतं. थँक्यू लक्ष्मी माता. थँक्यू. तू ज्या ज्या रूपामध्ये माझ्या घरी आहे, पैशाच्या रूपात, सोन्याच्या रूपात, चांदीच्या भांड्यांच्या रूपामध्ये, ते सगळं मला खूप 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 आनंद देतं. थँक्यू लक्ष्मी माता. 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 वाव वाव लक्ष्मी माता. मी सहज जिथे जाईल तिथे, बस मी जिथे खोदेल तिथे जसं पैशाचा पाऊस माझ्यावर पडतो आहे. मी जेही काम करते तिथे मला पैसाही पैसा, पैसाही पैसा मिळत आहे. मी हर क्षेत्रामध्ये, हर याच्यामध्ये मला पैसाच पैसा मिळतो. मी जिथे हात लावेल तिथे पैसा मिळतो मला. थँक्यू लक्ष्मी माता. थँक्यू लक्ष्मी माता. थँक्यू लक्ष्मी माता. लक्ष्मी माता थँक्यू. माझ्याकडे इलेक्ट्रिसिटी, वायफाय, इंटरनेट, माझा मोबाईल, माझा लॅपटॉप, सगळं सगळं मला तुझ्यामुळे. आणि तू तर माझी खूपच जवळची आणि छान मैत्रीण आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि तू माझ्यावर त्याही पेक्षा जास्त प्रेम करतेस. माझ्यासोबत सतत सतत असते आणि तू आणि मी असली म्हणजे तर बसता मजा करतो आपण दोघी जणी. वाव. थँक्यू लक्ष्मी माता. थँक्यू लक्ष्मी माता. थँक्यू लक्ष्मी माता. वा वा वा. तुझे सगळे कलर, तुझे सगळी रूप मला खूप 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 आवडतात. तू 1 रुपया ती तेवढीच सुंदर दिसते जेवढी तू 1000 रुपयामध्ये दिसते, 500 रुपयामध्ये दिसते. वाव लक्ष्मी माता. थँक्यू लक्ष्मी माता. थँक्यू लक्ष्मी माता. थँक्यू लक्ष्मी माता. मला माझ्या आयुष्यामध्ये मिळालेल्या सगळ्या पैशांसाठी मी परमेश्वराचे खूप 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 आभार मानते. थँक्यू, थँक्यू गांधीजींच्या फोटोसाठी, भारतीय रिझर्व्ह बँकसाठी,
त्या नोटवरच्या लोगोसाठी, सत्यमेव जयतेसाठी, सगळ्या नंबरिंग सिस्टमसाठी, कारखान्यासाठी जिथे नोटा छापल्या जातात त्यांच्या कागदासाठी, त्याच्या कलरसाठी, सगळ्या कामगारांसाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मला इतके सुंदर सुंदर कोऱ्या कोऱ्या छान छान नोटा दिल्यासाठी थँक्यू. माझ्याकडच्या नोटांच्या मशीनमध्ये ट्रू आवाज येतो आणि किती मी नोटा मोजते रोजच्या रोज. वाव 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 वाव. थँक्यू 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 थँक्यू. थँक्यू सो मच मनी. आय लव्ह यू मनी. थँक्यू थँक्यू थँक्यू. स्टार्ट झालं. थँक्यू सो मच मॅम. ऑसम कुठले तुम्ही छान. सो आता 6:26 झालंय ऑलरेडी. दुसरं सेशन सुरू झालंय. सो ब्लेसिंग्स देऊया. अँड टुडे आजचा दिवस वंडरफुल, मॅजिक मॅजिक आणि मिरॅक्युलस डे. आज अफर्मेशन फक्त आपण विचार केला होता पण ऑलरेडी आपला तो दिवस झाला आज. मॅजिक झाला आहे. मिरॅकल्स. येस. मॅजिक अँड थँक्यू मिरेकल्स आहे. एव्हरीवन. थँक्यू थँक्यू ऑल द एव्हरीवन. पार्टिसिपंट्स. येस. सगळे जे पार्टिसिपेंट पुण्याला आले, ज्यांनी खूप एन्जॉय केलं, ज्यांनी खूप छान थँक्यू आशीर्वाद मॅम. दिले, ज्यांनी थँक्यू मला मॅम. खूप प्रशंसा केली माझी, त्या थँक्यू. सगळ्यांसाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तुमच्या थँक्यू. आयुष्यामध्ये भरभरून सुख, समृद्धी, आरोग्य भरून नांदो. भरून सुख थँक्यू थँक्यू समृद्ध थँक्यू आनंदी थँक्यू नांदो. थँक्यू सगळ्यांकडे थँक्यू पैसा येईल. सगळ्यांच्या मनातल्या थँक्यू सगळ्या इच्छा थँक्यू पूर्ण होईल. थँक्यू. 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 चला. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. थँक्यू.